10वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2025 या वर्षाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे। याची पूर्वतयारी करण्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडत असतो। या निमित्ताने आंबेत सावित्री माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम झटाम, पालक कमिटीचे जानू साळवी, शालेय मुख्याध्यापक सुजित भोसले सर, उर्दू आणि मराठी शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निरोप समारंभ हा एक भावुक क्षण असतो। या 10वीच्या विद्यार्थ्यांना हा क्षण खूप भारावून टाकणारा असतो। उर्दू आणि मराठीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत। शिक्षकांनी त्यांना घडवण्यासाठी केलेली मेहनत, त्यांचे संस्कार याचे उद्गार यावेळी विद्यार्थ्यांनी काढले आणि विद्यार्थी भारावून गेले। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आयुष्याची वाट खूप कठीण आहे, आपण स्वतःच आपला पाया तयार करा, असे आवाहन मुख्याध्यापक सुजित भोसले यांनी विद्यार्थ्यांना केले। आयात सर, चाफेकर मॅडम, म्हात्रे मॅडम, लुबाल सर, जाकीर सर, नाझीम सर, सलीम सर यांनी देखील मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। या निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त इयत्ता 5वी ते 10वी कक्षातील विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आदरपूर्वक प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस पालक शिक्षक वर्गाकडून शुभेच्छा देण्यात आल्या। असणार आहे एवढं आणि हातावरतीच आपला मोबाईल फोन येईल, इतकी टेक्नॉलॉजी बदलणार आहे। यासाठी तुम्हाला कोणते मार्ग निवडायचे आहे, कोणतं क्षेत्र तुम्ही निवडणार आहे हे विचार करा। हा विचार करा। तुमची परीक्षा संपल्यानंतर 2 महिने तुम्हाला पूर्ण वेळ आहे विचार करण्यासाठी। तो वेळ तुम्ही खेळण्यामध्ये आणि इतरत घालू नका, कारण तुम्हाला त्यामध्ये तुमचं करिअर, आयुष्याचा मार्ग एकदा जर तुम्ही चांगला निवडला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि आम्हाला पण त्याचा आनंद आणि अभिमान वाटणार आहे। तर विचार करून विचारपूर्वक आपला मार्ग निवडा आणि करिअर निवडा। सबसे पहले मैं अपने असातिज़ा इकराम का शुक्रिया अदा करना चाहती हूँ, जिन्होंने हमें इल्म से नवाजा, इल्म की रोशनी से नवाजा, हमें हौसला दिया हर बात पे आगे बढ़ो। तुम्हें आगे बढ़ने का मौका किसी कॉलेज में, किसी दूसरे स्कूल में जाकर नहीं मिलेगा। यही स्कूल है, इसमें हिम्मत करो और आगे बढ़ने का काम करो। आयात सर ने हर बार हमारी रहनुमाई की, हर चीज पे बोला कि आगे बढ़ो, तुम्हारे को आगे बढ़ना है। आगे माहौल बहुत बड़ा है, कंपटीशन बहुत है, तुम इधर आगे बढ़ोगे तब जाके उधर मुकाबला कर पाओगे। आयात सर का किरदार स्कूल में ऐसा है जैसे कि एक रीढ़ की हड्डी का होता है। आयात सर ने हम स्कूल के स्पोर्ट की शान आयात सर की वजह से ही होती है। आयात सर ने हर बार हौसला अफजाई की। जाकिर सर, जिन्होंने हर जो कि एक नॉलेज का खजाना है, हर बार हमें नॉलेज देते रहते, लेकिन हम उस नॉलेज को लेने के बजाय हम मस्ती करते। इस बात को हम बहुत याद करेंगे। जाकिर सर से माफी की जाए कि आपके प्रेड में 7वीं से लेकर 10वीं तक हमने इतने मस्तियाँ किए ना जितने किसी के इसमें नहीं किए। आपको बहुत परेशान की, इसके लिए माफी। प्रतिनिधी अक्रम झटाम, NTV न्यूज मराठी, आंबेत, रायगड।